हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपण भेटत आहोत करंट अफेअरच्या लेक्चर सिरीजमध्ये. आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक. नवीन म्हणजे तसा जुनाच टॉपिक आहे हा, पण पुन्हा एकदा डिस्कशन झालेलं आहे या टॉपिकचं. ती म्हणजे जनधन योजना. कारण या योजनेला पूर्ण झालेले आहेत आता 10 वर्ष आणि तिच्या जे काही अचीवमेंट्स आहेत तो एक पार्टमध्ये आपला व्हिडिओ असणार आहे आणि त्याचं बेसिक जे आहे ते सुद्धा. कारण आत्ताच्या जर एक्झामिनेशन तुम्ही बघितल्यात तर त्या एक्झामिनेशनमध्ये काय असतं, एकतर बेसिक पार्टवर पण क्वेश्चन येतात आणि ॲडव्हान्स पार्टवर UPSC सारखी एक्झाम क्वेश्चन विचारते. म्हणजे कंबाईन राज्यसेवा आणि UPSC या धर्तीवरच आपलं करंट अफेअर्स आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे जनधन योजना. PM जनधन योजना ही जी योजना आहे ही तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल. आपलं प्रत्येकाचं एक तरी बँक अकाउंट नक्की असेल. हालाकी ते 3-4 अकाउंट्स पण तुम्ही यूज करत असाल, ज्याच्यामध्ये आपण कधी कधी मिनिमम बॅलन्स पण मेंटेन करत नाही, पण तरी सुद्धा आपले एक तर मिनिमम नक्कीच अकाउंट असणार आहे. आणि हे बँक अकाउंट जी एक स्कीम निघालेली होती ही जनधन योजना, द प्रधानमंत्री जनधन योजना, which has earned the reputation of being the largest comprehensive financial scheme. Okay, largest comprehensive financial scheme in the world, has completed 10 years on 20th August 2024. याचा अर्थ काय की जगभरातील सर्वात मोठी सर्वसमावेशक आर्थिक योजना म्हणून ह्या योजनेची ओळख आहे. आता सर्वसमावेशक आर्थिक योजना म्हणजे काय? सर्वसमावेशक किंवा इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्ड वापरलाय. याचा अर्थ काय होतो की मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभरातील लोकांना ह्या योजनेने प्रभावित केलेलं होतं. एवढी मोठी ही योजना सगळ्यांना सामावून घेतलेलं होतं. 0 रुपीजमध्ये तुमचा मिनिमम बॅलन्स मेंटेन न करता अकाउंट ओपन होणार होतं, अशी ही स्कीम तुम्हाला बघायला मिळते. आणि ह्या योजनेचा हा नावलौकिक जो प्राप्त केलेला आहे तिला 28 ऑगस्ट 2024 रोजी आता कंप्लीट 10 वर्ष झालेली आहेत. ओके, आणि त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली आहे. आता योजनेची वैशिष्ट्य काय होती ती आपण बघूयात. 15 ऑगस्ट 2024 रोजी ही योजना सुरू झालेली. 15 ऑगस्ट 2024. ओके, या दिवशी काय झालेली आहे योजनेची सुरुवात. तुमच्या क्रिस्प नोट तयार करत असाल तुम्ही लेक्चर बघता बघता तर शॉर्टमध्ये हे पॉईंट्स लिहत चला. ओके, पूर्ण दोन्ही लँग्वेजमध्ये लिहिण्याची गरज नाही. आपल्याला ज्या भाषेत समजेल, जसं समजेल तशा आपल्या करंटच्या शॉर्ट नोट असल्या पाहिजेत. ओके, आता याची कमेन्समेंट म्हणजे सुरुवात जी आहे ती 20th ऑगस्ट 2014ला झालेली आहे. याचा अर्थ काय की सुरुवात ह्यावेळेस घोषणा केली 15 ऑगस्टला आणि 28 ऑगस्टला ह्या योजनेची काय झाली सुरुवात झाली. जे स्लोगन आहे, घोषवाक्य आहे, माय अकाउंट फॉर्च्यून टेलर, मेरा खाता भाग्य विधाता. ओके, इथे खाते झालेलं आहे पण इथं काय आहे खाता, मेरा खाता भाग्य विधाता. इथे तुम्हाला बाजूला पिक्चर पण दिसेल जिथे तुम्हाला हे स्लोगन ऍड केलेला लोगो बघायला मिळतोय. ओके, कधी योजना सुरू झालेली आहे 15 ऑगस्ट 2014ला घोषणा झाली. त्याच्यानंतर 28 ऑगस्ट 2014ला काय केलेलं आहे सुरुवात केलेली आहे आणि एक स्लोगन घेतलेला आहे, माय अकाउंट फॉर्च्यून टेलर, म्हणजेच मेरा खाता भाग्य विधाता. आता इकडे बघा, डिपार्टमेंट अंमलबजावणी करणारी संस्था तिच्याबद्दल माहिती बघूयात आपण. ओके, एक्झिक्युटिव्ह एजन्सी, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस जी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर येते, म्हणजे वित्तीय सेवा विभाग जो वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, त्यांच्याकडून ह्या योजनेची काय होणार आहे अंमलबजावणी. त्यावेळेस 2014लाच झालेली आहे, जी कुणाकडून वित्त मंत्रालयाकडून. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम, भारत सरकारचा आर्थिक समावेशन कार्यक्रम, याच्या अंतर्गत ही योजना आपण काय केलेली आहे सुरू केलेली आहे. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट बाब जी क्वेश्चन येणार किंवा ज्याचा आपण उल्लेख करू शकतो तो हा शब्द फायनान्शियल इन्क्लुजन, म्हणजेच काय आर्थिक समावेशन, सगळ्यात महत्त्वाचा कीवर्ड आहे. आता तुम्ही कीवर्ड जर नसेल करत तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कीवर्ड्स खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला आता मेन्सची राज्यसेवा सुद्धा काय करायची, आन्सर रायटिंग 1750 मार्कची आणि UPSCची पण आन्सर रायटिंग आहे. तर तुमच्याकडे एक नोटबुक असलीच पाहिजे कीवर्डची, ज्याच्यामध्ये अशा काही टर्मिनॉलॉजी आहेत त्या जसंच्या तशा काय करत चला दोन्ही भाषेत लिहत चला. आणि ज्या वेळेस मेन्सला आपल्याला लिमिटेशन असतं क्वेश्चन्स जे लिहायचे आहेत त्यावेळेस आपल्याला 250 शब्द 150 शब्द असं लिमिटेशन असतं की नाही, मग त्यावेळेस आपल्याला पूर्ण वाक्यात न लिहिता अशा शॉर्टमध्ये रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. ओके, बुलेटिफाय करणं गोष्टींना, म्हणजे डेटा जास्त वर्ड घेत नाही तर तो कमी वर्डमध्ये सामावून जातो.
ओके, तर इथं कीवर्ड कोणता आहे? फायनान्शियल इन्क्लुजन. हा तुम्हाला बघता येईल. आता आर्थिक समावेशनचा अर्थ काय होतो की पूर्वी आता जर तुम्ही ग्रामीण भाग आणि पूर्ण भारताची जर डेव्हलपमेंटचा विचार केलात तर ब्रिटिश काळामध्ये झालेलं शोषण, त्यानंतर बँका ज्या होत्या त्या त्यांच्यासाठी होत्या, ब्रिटिशांचंच काय करण्यासाठी? भलं करण्यासाठी. हळूहळू काळ जसा बदलत गेला, स्वातंत्र्य 47ला मिळालं, आपलं कुठेतरी कमान आपल्या नेत्यांनी आणि आपल्या लोकशाहीची कमान जी आहे ती आपल्या नागरिकांच्या हातात आली. वोटिंग झालं 52ला आणि आफ्टर दॅट आपल्याकडे संरचनात्मक विकास सुरू झाला, इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम इस्टॅब्लिश होऊ लागलं. याचा अर्थ काय? संस्थागत विकास सुरू झाला. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे वेगवेगळं काय असतील? संस्था. जसं सुप्रीम कोर्टकडे काय काम गेलं? न्यायदानाचं आणि संविधानाचा अर्थ लावण्याचं. ओके, प्रोटेक्टर आहे की नाही आज सुप्रीम कोर्ट आपल्या संविधानाचा. त्याच्यानंतर पार्लमेंटकडे काय काम गेलं की ती बनवणार कायदे लोकांच्या भल्यासाठी, योजना आणणार. हे काम कुणाकडे गेलं? पार्लमेंटकडे. आणि त्याच पद्धतीने आरबीआय कडे काम काय केलं? आर्थिक स्टेबिलिटी क्रिएट करण्याचं, इकॉनॉमिक स्टेबिलिटी इन कंट्री, म्हणजे देशामध्ये आर्थिक स्थिरता करण्याचं. असं बरीचशी कामं विभागली गेली आणि आपल्या संस्था चांगलं काम करू लागल्या. जसं जसं डे बाय डे आपण ग्रोथ करू लागलो, आपलं पूर्णपणे पुढं काळ पुढे जाऊ लागला, तशा गरजा बदलल्या. आणि ह्या बदलत्या गरजांनुसार आधी तेवढ्या बँकांची गरज नव्हती आणि खेड्यांपर्यंत बँकांची अजूनही पूर्णता पोहोच नाहीये. काही खेड्यांचं मिळून अशा बँका पोहोचलेल्या आहेत. त्याच्यासाठी आणलेली लीड बँक योजना. आता लीड बँक योजना जी आली त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये एक बँक असेल जी काय करेल? लीड करायचं काम करेल. असं त्या लीड बँकेला काम केलं. आणि मग लीड बँकेने काय केलं की तळागाळामध्ये आपलं बँकेचं जाळं विस्तारण्याचं काम केलं. प्रत्येक जिल्ह्याची काय असेल? लीड बँक. आणि ती बँक काय करेल? खेडोपाडी बँकांची जी संरचना आहे ती क्रिएट करण्याचं काम करेल. पण त्याच्यासाठी लोकसंख्या वगैरे पण तेवढी पाहिजे, प्रत्येक खेड्यामध्ये तेवढ्या आर्थिक उलाढाली पाहिजेत आणि त्या नव्हत्या होत. म्हणून पुढे आपल्याला बघायला मिळतं 2014ला लक्षात आलं की बऱ्याचसा काय होते? पॅरलल इकॉनॉमी तयार होते. ब्लॅक मनी वगैरे ह्यासारखे शब्द ऐकू येऊ लागले, कानावर पडू लागले. आणि गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की आर्थिक ट्रान्झॅक्शन, इकॉनॉमिक म्हणजेच काय? इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक व्यवहार हे काय व्हावे? ट्रान्सपरंट व्हावे. आणि हे ट्रान्सपरंट होण्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे? एक संरचना की लोक बँकेचा व्यवहारच करतील. म्हणजे माझ्याकडे समजा आता 4-5 हजार रुपये आहेत तर ते मी खिशात नाही ठेवणार, तर ते बँकेमध्ये सेव्ह करेन. किंवा माझ्याकडे कार्ड असेल, जे बँकेचं कार्ड आपण ATM म्हणतो, क्रेडिट कार्ड आहे आता, ओके, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ह्या कार्डच्या माध्यमातून व्यवहार करू. आता समजा आपण स्कॅन अँड पे केलं, पाणीपुरी खाल्ली 20 रुपयाची आणि त्या पाणीपुरीला आपण पे केलं स्कॅन करून, तर आपल्या बँकेच्या पासबुकवर तो रेकॉर्ड सुद्धा ट्रॅक होतो की नाही? याचा अर्थ काय की जास्तीत जास्त जनतेला आपण काय केलं? गव्हर्नमेंटकडे तो डेटा आता कलेक्ट होणार. गव्हर्नमेंटचं MCA 21 आहे, म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स 21 हा एक डेटाबेस आहे. त्या डेटाबेसवर हा सगळा रेकॉर्ड फेच होणार. म्हणजे गव्हर्नमेंटला कळणार की हा ABC नावाच्या एका व्यक्तीने 20-20 रुपये इथे खर्च केलं तर तो कळणार. पण ABC नावाच्या व्यक्तीनं जर कॅशने व्यवहार केला तर तो गव्हर्नमेंटला कळतोय का? नाही कळत. आणि त्याच्यातच क्रिएट काय होते? एक पॅरलल इकॉनॉमी, ब्लॅक इकॉनॉमी किंवा ब्लॅक मनी हा जनरेट होतो. आणि ह्याच गोष्टीला टाळण्यासाठी फायनान्शियल इन्क्लुजन महत्त्वाचं होतं. आणि त्याचबरोबर सामान्य जे लोक आहेत त्या सामान्यांपर्यंत आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं जे एक म्हणू शकतो की सेव्हिंगचा अप्रोच आहे तो डेव्हलप करणं. लोक गोल्डमध्ये जास्त पैसा गुंतवायचे, त्याच्यामुळे पण कुठेतरी ताण येतोच की ना आपल्याला, इम्पोर्ट टॅक्सेस वगैरे पे करावे लागतात. तर त्याच्याऐवजी सेव्हिंगमध्ये जर लोकांनी पैसा ठेवला तर तो पैसा आपल्या इंडस्ट्रीला एक्सपांड करण्यासाठी वापरण्यात येईल. म्हणजेच काय? इंडस्ट्रीयल एक्सपान्शन होईल, औद्योगिकरण, हे आपल्याकडे औद्योगिकरणाचा विस्तार होईल. आणि अशा उद्देशानेच आपण फायनान्शियल इन्क्लुजन केलं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक काय करतील? आपल्या बँकांमधून ट्रान्झॅक्शन करतील आणि त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्या गव्हर्नमेंटला मिळून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने हे आर्थिक समावेशन कार्यक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत ही योजना सुरू झाली. योजनेचा पर्पज म्हणजे उद्देश होता टू प्रोव्हाइड युनिव्हर्सल ॲक्सेस टू बँकिंग फॅसिलिटीज टू पीपल अक्रॉस द कंट्री. देशभरातील लोकांना बँकिंग सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेश प्रदान करणं. आता गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की बँक अकाउंट तेवढे इस्टॅब्लिश व्हावे. पण समजा एक रोजंदारीवर काम करणारा व्यक्ती आहे, डेली वेजेसचा, 500 रुपये त्याला काय मिळत आहेत? रोज मिळतोय.
तर तो बँकेपर्यंत पोहोचतच नाही ना, कारण मिनिमम अकाउंटमध्ये बॅलन्स त्याला 500 रुपये ठेवायचे आणि महिन्यातलं 10 दिवसच त्याला काम आहे, 4-5 हजार रुपये कमावतोय आणि त्याच्यापेक्षा तर जास्त त्याचा खर्चच आहे, तो बँकेपर्यंत का पोहोचेल, तिथे का जाईल तो, अशी मानसिकता होती. आणि ही मानसिकता बदलण्यासाठीच तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवायची गरज नाही, झिरो बॅलन्समध्ये पण तुम्ही काय करू शकता, अकाउंट हँडल करू शकता. आणि हीच प्रोव्हिजन कोणी केली, जनधन योजनेअंतर्गत करण्यात आली, जेणेकरून लोक काय करू लागली, बँकिंग सुविधांचा फायदा घेऊ लागली, सार्वत्रिक प्रवेश त्यांना प्रदान करून दिला. आता पात्रता बघा काय होती, म्हणजेच काय, एलिजिबिलिटी. ऍप्लिकंट शुड बी अन इंडियन सिटीजन, ऑब्वियस ही पात्रता तर असणारच, भारतीय नागरिक असावा व्यक्ती. ओके. द एज ऑफ ऍप्लिकंट शुड बी बिटवीन 18 to 59 इयर्स. ऍप्लिकंट म्हणजे अर्जदाराचं वय हे 18 ते 59 वर्षापर्यंतचं असावं. इफ द मायनर अबाउट 10 इयर्स अप्लाय, दे विल नीड द सपोर्ट ऑफ देअर लीगल गार्डियन टू मॅनेज देअर अकाउंट. याचा अर्थ काय, की जर अल्पवयीन असेल, 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्याच्यासाठी कोण असेल, गार्डियन. याचा अर्थ काय, पालक. त्या पालकांकडून अकाउंट काय केलं जाईल, सांभाळलं जाईल. ओके. इथे तुम्ही बघू शकता काही पिक्चर्सही आहेत. मग ऑन द डे ऑफ इनॉग्रेशन द गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वॉज सेट फॉर ओपनिंग 15 मिलियन बँक अकाउंट्स इन अ सिंगल डे. 15 दशलक्ष बँक खाती केवळ एकाच दिवसात आपण भारतामध्ये हा रेकॉर्ड झाला, वर्ल्डमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि एकाच दिवसात 15 दशलक्ष बँक खाती आपल्या भारतामध्ये ओपन झाली. विचार करा, एवढे लोक समाविष्ट होते का, बँकेचा वापर करत होते का, नव्हते, पण ते आता बँकांचा वापर करू लागले. ओके. इट रिप्लेस द अर्लियर स्वाभिमान स्कीम. आधीची जी स्वाभिमान योजना होती ती सुद्धा फायनान्शियल इन्क्लुजन साठीच होती. त्या योजनेला रिप्लेस करण्याचं काम कुणी केलं, पीएम जनधन योजनेने. द स्कीम वॉज लॉन्च इन 2011. ही स्कीम लॉन्च कधी झालेली, 2011, विथ द एम ऑफ ब्रिंगिंग बँकिंग सर्व्हिसेस टू रुरल एरियाज. आता ही सुद्धा कशासाठी योजना सुरू झालेली, 2011 मध्ये स्वाभिमान योजना सुरू झाली. आणि योजनेचा उद्देश होता की जो रुरल एरिया आहे, म्हणजे ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागापर्यंत बँकेची पोहोच करणं. कारण आधी फक्त शहरी भागातच बँकांचं क्लस्टर तुम्हाला बघायला मिळत होतं, एका बिल्डिंगमध्ये 2-3 बँका पण बघायला मिळतील, पण ग्रामीण भागात बँकाच जात नव्हत्या. त्याचं कारण काय होतं की बँकेचा स्वतःचा खर्चही निघणार नाही, लोक तिथपर्यंत येत नव्हते, लोक एज्युकेट नाही आहेत, लोक अवेअर नाही आहेत. आणि सगळ्यात मोठी समस्या त्यांच्यासाठी होती की मिनिमम बॅलन्स तो कसा ठेवायचा जर तेवढं उत्पन्नच नाहीये. आणि या गोष्टींना आणि लोक अज्ञानी असल्यामुळे भीती वाटते. आता आजही आपले ग्रँड पेरेंट्स किंवा पेरेंट्स घाबरत असतील ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला, आपण नाही घाबरत, कारण आपण फायनान्शियली अवेअर झालेलो आहोत, आपण फायनान्शियली एज्युकेट झालेलो आहोत. पण ते नाही आहेत. आणि असाच गावामध्ये सुद्धा समूह बघायला मिळायचा. त्यामुळे उदासीनतेमुळे बँका तिथे जातच नव्हत्या, कारण कस्टमर मिळणार नाही, बँकेला नफा कमवायचा आहे, बरोबर, त्याच्यामुळेच तर त्यांचं एम्प्लॉईंचं पेमेंट वगैरे त्याच्यातून कव्हर होणार. अशा पद्धतीने मग गव्हर्नमेंटने लीड बँक, जी मगाशी मी तुम्हाला सांगितली ती लीड बँक योजना आणली, जेणेकरून तळागाळामध्ये बँकांना काय असेल, कंपल्शन, की बँका आता तुम्ही तुमचं जाळं विस्तारा, हे तुम्हाला काय दिलेलं आहे, टार्गेट दिलेलं आहे. अशा पद्धतीने ही स्वाभिमान स्कीम 2011 मध्ये आली. पण त्याच्यानंतर जनधन योजनेने मात्र चमत्कार केला. 15 दशलक्ष लोक एकाच दिवसात बँक अकाउंट्स, म्हणजे एवढ्या लोकांपर्यंत बँक पोहोचली. मग बेनिफिट्स अंडर द स्कीम. आता या योजनेअंतर्गत काय फायदे होणार, ऍक्सिडेंट इन्शुरन्स देण्यात आला 1 लाख रुपयापर्यंतचा, अपघात विमा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अपघात झाल्यास 1 लाखाची मदत केली जाईल. कुठून, अपघात विमाच्या मार्फत. आणि हे कशाच्या माध्यमातून दिला जाईल, ज्याचं जनधन अकाउंट असेल त्यांच्या माध्यमातून काय असेल, अपघात विमा. लाईफ प्रोटेक्शन इन्शुरन्स ऑफ अप टू 30,000. जीवन संरक्षण विमा जो आहे तो 30,000 रुपयापर्यंतचा, म्हणजे आजारी वगैरे झालं तर हॉस्पिटलचं हे निघतं ना, त्या पद्धतीने. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी एक देण्यात आली, जी जवळपास 10,000 रुपयापर्यंतची. ओव्हरड्राफ्टचा अर्थ काय होतो की अकाउंटमध्ये बॅलन्स नाहीये, पण 10,000 रुपयांपर्यंत तुम्ही काय कराल, पैसे वापरू शकाल. आणि लोन ऑफ अप टू 5,000 रुपीज, म्हणजेच काय, 5,000 रुपयांचं पर्यंतचं कर्ज सुद्धा. जेव्हा पैसे नाही आहेत, तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून सुद्धा एक क्रेडिट लाईन देणं म्हणतो ना, त्या पद्धतीने 10,000 आणि 5,000 रुपयापर्यंतचं काय दिलं जाईल, कर्ज दिलं जाईल. अशी काय आहे ही योजना, जी आपल्याला इथे बघायला मिळते. ही योजना कोणती आहे, जनधन योजना.
आता कन्क्लूड करताना एवढंच सांगेल, योजना आली म्हणजे कुठला पार्ट आला, सोसायटीचा पण पार्ट आला, योजना आली इकॉनॉमिक्सचा पण हा पार्ट आला, दोन्ही, कारण फायनान्शियल इन्क्लुजन आहे यात, तर दोन्ही पार्टमध्ये तुम्हाला ही योजना कॉन्ट्रीब्यूट करते. ओके, त्याच्यानंतर आता हा GS1 किंवा GS3 मधला टॉपिक आला. कन्क्लूड करताना ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की पुढे जाऊन आपल्याकडे डिमॉनिटायझेशन झालं आणि त्याच्यानंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात वाढले, बघितलं असेल तुम्ही. मग हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि आपल्या इकॉनॉमीमध्ये थोडंसं काय आलं आता, कॅशलेस. याचा अर्थ काय की कॅश कमी वापरण्यात येईल, प्लास्टिक मनी किंवा इनविजिबल मनी आपण यूज करतो एक प्रकारे, जो दिसत नाही डोळ्यांना. अकाउंटमध्ये लाख रुपये आहेत, दिसतात का, पण तेच लाख रुपये खिशामध्ये ठेवले तर हार्ड कॅश ती दिसते. मग आपल्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला काय करायची होती, कॅश कमी करायची होती, कारण लोकसंख्या प्रचंड वाढत चालली आणि जेवढं ट्रान्सपरन्सी असेल तेवढं लोकांवर ट्रॅकही राहतो गव्हर्नमेंटला, बरोबर की नाही. पॅरलल इकॉनॉमी तयार होणार नाही, जी काळा पैसा तयार होतो म्हणतो ना, कशामुळे होतो, कॅशमुळे, आणि तो तयार होणार नाही. आणि ते करण्यासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल आपण जनधन योजना म्हणू शकतो. तळागाळातील लोकांना सेव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठीची योजना म्हणजे जनधन योजना म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर सगळ्यांचं फायनान्शियल इन्क्लुजन करणारी म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत बँकेची पोहोच करणारी योजना, जिला आपण काय म्हणू शकतो, जनधन योजना, जिच्या थ्रू आता डीबीटीमुळे, डीबीटी पण याच्याशी कनेक्टेड आहेत, जर लोकांचे अकाउंट असतील तर सरकारकडून योजनेचा मिळणारा जो फायदा आहे तो डायरेक्ट बेनिफिट कुणाला देण्यात येईल, नागरिकांना. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 2014ला त्याची पण सुरुवात झाली. ह्या योजनेबरोबरच पुढे तुम्हाला तेही बघायला मिळेल. म्हणजे काय, तर स्कॉलरशिप मिळाली आहे तुम्हाला, 10वीला आहात, 12वीला आहात किंवा ग्रॅज्युएशनला, स्कॉलरशिप मिळाली आहे, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. याला काय म्हणतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण. लाभ जो आहे तो डायरेक्ट व्यक्तीला हस्तांतरित करण्यात येईल आणि याच्यामुळे करप्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होणार, कारण आधी जी ट्रान्सपरन्सी नव्हती ती आणण्याची या योजनेने काम सुरू केलं आणि त्यामुळे देशाला एक महत्त्वाचा फायदा ठरतो, इकॉनॉमिकल बूस्ट मिळू शकतो. तर लक्षात आलं. आता तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील किंवा क्वेरीज असतील किंवा लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आणि आपण टेलिग्रामला आहोत, इंस्टाग्रामला आहोत, तिथेही तुम्ही काय करा, फॉलो करा, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा अशा नॉलेजेबल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळून जातील. थांबायचं मग इथे. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कोऑपरेशन. जय हिंद, जय भारत.